एकमेकांच्या विरोधात दिलेले अर्ज आणि पालिकेतील ठेकेदारीची कामे मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा यातून काही ठेकेदारांनी मिळून एका ठेकेदारास जबर मारहाण केल्याची घटना चाकण नगरपरिषद कार्यालयाच्या समोरच घडली। या प्रकरणी मारहाण झालेल्या ठेकेदाराने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर मारहाण करणाऱ्या गटाने देखील पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती समोर येत आहे। चाकण नगरपरिषदेत सध्या ठेकेदारी व्यवसायात हाडाच्या ठेकेदारापेक्षा राजकीय मंडळींचा जास्त शिरकाव झाला आहे। त्यातून जीवघेणी स्पर्धा सुरू आहे। सगळी कामे आणि टेंडर मिळवण्यासाठी एकच गट आणि काही राजकीय कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील आणि यशस्वी असतात। त्यांच्या माध्यमातून लहान सब ठेकेदार कामे करतात। त्यातून मोठी स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे। चाकण पोलिसांना पालिकेच्या समोर झालेल्या या तुंबळ हाणामारीबाबत विचारले असता दोन्ही गटातील तक्रारीवरून एकमेकांच्या विरोधात अदखलपात्र तक्रारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। अद्याप याबाबत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती बुधवारी रात्री 8च्या सुमारास चाकण पोलिसांकडून देण्यात आली आहे। दरम्यान मागील काही वर्षात मोजकेच ठेकेदार एकामागून एक शेकडो कामे उचलतात आणि भ्रष्टाचार न करता काम करण्याची इच्छा असलेल्या इतरांकडे काहीच राहत नाही। राजकीय शिफारशीमुळे स्पर्धा कमी होते, दर्जा घसरतो आणि भ्रष्टाचाराला खतपाणी मिळते, असा चाकण पालिकेचा मागील काही वर्षात कारभार झालेला आहे। या ठेकेदारीमधून कोट्यवधी रुपये मिळत असल्यानं राजकीय मंडळींच्या तोंडाला देखील रक्त लागलेले आहे। गुणवत्तेवरच ठेकेदारांची ओळख असा कसलाही प्रकार चाकण पालिकेत राहिला नसून राजकारण आणि ठेकेदारी वेगळी ठेवण्यात खुद्द प्रशासनाला अपयश आले आहे। कारण मागील काही वर्षात बड्या राजकीय मंडळींनी आपले बागलबच्चे चाकण पालिकेत ठेकेदार म्हणून सोडलेले आहेत। गावातील कुणालाही नडण्याची हिंमत आणि टक्केवारी वाटण्याची कुवत अशी त्यांची पात्रता आहे। शिवाय असे वादाचे प्रसंग ओढावल्यानंतर आणि हाणामाऱ्या झाल्यानंतर सगळेच जिकडच्या तिकडे मिटवण्यास राजकारणी मंडळींची मदत होत असल्याने ठेकेदार मंडळींची हिंमत कमालीची वाढली आहे। भविष्यात अशी स्थिती राहिल्यास संपूर्ण ठेकेदार मंडळी पालिका गिळंकृत करतील एवढी ही स्थिती पराकोटीला पोहोचली आहे। संबंधित अधिकारी आणि राजकारणी यांनी वेळीच ही स्थिती आटोक्यात न आणल्यास अत्यंत भयंकर घटना पुढील काळात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान यातील एका गटाने यावर काहीही बोलण्यास नकार दिला। मात्र मारहाण झालेल्या एका ठेकेदाराशी चाकण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर पुणे लाईव्हच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊया।